केलेला चांगला असतो. तुमचं झालं म्हणे नवीन लग्न, ताबडतोब बाय माणसाचे विचार घ्या, देवाला जायची तयारी करा. देवाला जायचं, आवरावरी करून घ्या लवकर. आवरावरी करायची, घ्या बोलून बायकोला. बायकोला बोलायचं, म्हणायच्या बाहेर मग बोलून पटकी बोलायचं का माझ्याकडे पाहतो इकडे. घे आपल्या बायको हाका मारून घे. आपले काय समय करतात आपल्या कोणाचं नाही नाही चुकलीच आहे. आपल्या कोणाला माझ्या ध्यानात आलं. ध्यानात आलं. देव गावात आधी आवाज राणी बाई राणी हा मग मी भरील पाणी. बाई आपलं झालं नवीन लग्न. आपल्याला जायचं जेजुरीला, जेजुरीला जायचं बाई. आवरून घे, आवरायचं. हा बरोबर. हा चांगला कापडात पिशी घालून पिशी म्हणजे सांगा देवा घेवायला लागेल ना. तुम्हाला तर काय देवा जायचं होय. काय लच खराब झालं वा तुम्ही होय दाजी. होय नाही खराब झालं मी खराब झालं. बरं चाललं पाणी हा बरं चाललं होय दाजी. तू लांबून बोल ना जरा. तू काय नातं हुकत काय काय वहिनी दाजी वा 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 वा. तसं नाही रे तसं नाही. तू आताचं पोरग आणि इकडून मग ती अशी भावाची बायको म्हणलं मग वहिनी लागत. मग वहिनी इकडे दाजी इकडे. होय वहिनी कोण आहे? कोण आहे ती? हा हिला आला का हिसाळा. तिच्या पोटात तवाच शाणार आहे तर येतो. नाही नाही दुसऱ्याच्या बायकोला बोलायला लागली तिच्या पोटात तवाच शाणार आहे तर येतो. तुम्हाला आल्यापासून बघते कोण आहे ती? हा तसं नाही ते जोडीदाराची बायको आहे जोडीदार. आली संध्याकाळी पिठाची वाटी मागायला, आली दुसऱ्या दिवशी ब्लाऊज घ्यायला, आली तिसऱ्या दिवशी साडी घ्यायला. कोण आहे? तुला सांगत असतो ना ती घर नसली आता म्हणून. तिच्या देखत येते तिच्या देखत येते घरात कार करते. तसं काय नाही तसं काय नाही. तुम्ही खरं सांगा ही कोण आहे? तुला माहित नाही का? हा तुम्ही खरं सांगा ही कोण आहे? गप 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 नका हसू नका हसू. ते काय असं ते का मला खरं सांगा ही कोण आहे पाहुणा? आवाज खळकून दिशी कळत. त्यांनी घातलं ना घर बघा ना कशा बसल्यात ना. राहते बघा कशा हसत आहेत, आणि बसल्यात ना. त्या म्हातारीने तर उलट मा वाटलं केलं. चांगलंय काय तर पोरगले चांगलंय. शाळेवर 50,000 रुपये महिना. हे पोरग आहे काय? शाळेवर नसेल शाळा मागं म्हणले असतील. ऐकलं बरं झालं ऐकलं. त्याची मेहंदी नाही निघली असती तर लगेच टोपल्यावर भांडं घासायला, लगेच डालवर धुणं व्हायला. येड्यानं करू नये तसं येड्यानं करू नये. एक पण तर नाही शिवलंय. तिची काय चुकी नाही. तिला घरी आल्यानं मिळालं लागत. कांद्यातल्या बकरी होती खेळी. मला खरं सांगा कारभारी कोण आहे? येड्या- पांढरी पांढरी त्या गणाला फोडल्याने. अरे तसं नाही ती तोय बहीण आहे ना. हे साडू आहे. देवाला जायचं देवाला. काय सांगता? चला आपल्याला मी त्यांच्या सगळं नादवत देव देव होईल. त्यांच्या गाडी 2 सीटात जागा आहे. त्यांच्या गाडीत नको पण आपल्याला पेशंट करा ना. एखादी तवेरा घ्या ना. आपल्याला पेशंट करायला आणखी एखादा दवाखाना पाहावा लागेल. तुम्हाला पेशंट करा ना. ऐकलं मला राणी गे राणी राणी गे राणी. काय हो कारभारी? ताबडतोब घरामध्ये जा. गव्हाळ्यात पिशी घालून पिशी घेऊन ये लवकर आपल्याला देवाला जाय देवाला. कारभारी आओ मी काय म्हणते? हा आता जाऊ. नाही नाही उद्या सकाळी जाऊ. एवढ्या अंधारा कोणत्या जात असते गाला घोड्यात. मांग मांग घेतली का? झाली का आवरावरी? अरे हिचा लय गोळा असतो मी त्या. हा चांगलं भरून घेते गबाळ गुबाळ. कारभारी 2-4 किलो वाट्याचे पप्पा. बघा बिघडलेलं काय. आणखी 6 महिने नाही झाले लग्नाला. गोट्याचे पप्पा कोणता गोट्या आहे काय नाही. कोणाच्या? बरं झाली गोट्याची तुला मी देऊ काय करतात तुम्हाला उंची? काय झालं? पिलू पिलू मी एक लाडानं कुत्रा खायलाय. बरोबर आहे. काय बाई मी तसं पिल्लूच आहे काय? कुत्र्याचं. त्याचं नाव आहे गोट्या. त्या गोट्याचा पप्पा आहे का म्हणून? लाडानं म्हणते मी लाडानं. चांगला लाडाने म्हणते दाता पडी ती. घेतली पिशी आणि चल लवकर. कारभारी आव घ्या ना मग आपली पिशवी. कोण मी? हा गडी माणसाकडे पिशी असते. काय? गडी माणसाकडे पिशी असते. बाई, माझ्याकडे आहे ना छोटीशी पारसी मोठी बॅग. तुम्ही घ्या. अरे कशाची परस? 7-8 परस शेर खाल्ले अजून पाण्याचा माझ्या पडला नाही. म्हणलं मला पाण्याचं मन पाण्याचं. अहो छोटीशी पर्स माझ्या कशी आहे. हा परस असते परस. बरोबर त्याच्यात ते मेकअपचं सामान असेल. काय म्हणते ते मोगडा फाळ नागर. आयलाइनर मस्करा लिपस्टिक आयलॅशेस आय पालिश
ते नसतं का? अरे पिशी तू घे. ही कार भारी. हा तुला गोडीने सांगतो, देवाला जायचं तर आम्हाला कटकट करू नये. माणसाने देवाला जायचं आम्हाला आनंदाने जायला पाहिजे. म्हणे नाही भाव देवा मला पाव. देवाला जाताना कसं आनंदाने गेलं पाहिजे, नाही तर काय मंदिरात जायचं मागं वळून पाहिजे. चटला पाव कार भारी मला पाव. कार भारी मला पाव. थांब येड्यावानी करू नको, येड्यावानी करू नको, येड्यावानी करू नको. कार भारी मला पाव. तुला पाव काय म्हणले तुम्ही? ह्या इकडे पाठीमागं बेकरी रे. काय म्हणते? अरे भाई म्हणे नाही भाऊ देवा मला पाव. देव काय असं ना पावाचा नाही, देव काय बाजारचा भाजीपाला नाही. म्हणून देवाला जाताना माणसाने आनंदाने गेलं पाहिजे. नवरा बायको ते एक चित्त तिथं लक्ष्मी नाही देणं नीट काही नवरा बायको मध्ये दोन कोणाचं लेकरू रडत त्याला मांडी खाली घ्या. ए मांडी खाली मांडी घ्या असं म्हणतो. नवरा बायकोचं कसं असतं माहितीये का? नवरा बायको एक गाडीचे दोन चाक असते. एक कधी चाक पडलं तुला माहितीये का? बैल फरार मालक सारख्या खाली असतो. मग त्याच्यामुळे तुला माहितीये ना कसं आनंदात राहायचं. पिशी तू घे. पिशवी मी घेऊ. हा तू घे तू. घ्या पण तुम्ही. तुला गोडीने सांगतो पिशी घे म्हणतो बरं का? लय हानीन पण तुम्ही. लय हानीन पिशी घे म्हणतो ना. घे लवकर. म्हणजे काय म्हणते तुम्ही पिशवी नाही घेणार? नाही घेत. अहो मी प्रेमानं म्हणते. अरे नाही घेत म्हटलं. बस चाल विचार करा. नेमकी पिशी कमून घेत नाही काय कारण? काय? हा तुम्हाला माहित नाही? मला माहित असतं तुला म्हणलं असतं का काय पिशी? बरं मला इतक्या मोठ्या माणसामध्ये लई लाज येते. मला वाटतं माहितीच घ्यायला आला तुला. त्यासाठी आले तुम्ही त्याबरोबर माहिती ध्यान करायचं. त्याचं काय येत असतं लेकराला कधी मध्ये हुकून चुकून. नको रोड काय झालं म्हणजे? अहो, इतक्या मोठ्या माणसामध्ये कसं सांगू मी तुम्हाला? सांग जाऊ दे. तू आज गणपती सांग. काय? सांग म्हणलं तू आज गणपती. काय बरी वजन उचलायचं नाही ना मला. काय म्हणली? वजन उचलायचं नाही ना. अहो मामा अहो देवाला जायच्या आधी देव पावला. देवाला जायचंय. लगेच चोराच्या मनात चालण्याचे देता. तूच म्हणली मला वाजा उचलायचं नाही. अहो ही तुमची माय कुठे चांगली आहे? ही बसलेली कोणती ही तुमची माय कुठे चांगली आहे? काय केलं महामाईने? कुठे तुमची माय चांगली आहे? नाही महामाईने काय केलं? हंड्यावर हंडे हंड्यावर हंडे हंड्यावर हंडे 2-4 हंडे. चलो नाही माहिती बरं. हांड्यावर हांडे. गेल्याने माझ्या बांगड्या फोडल्या वर्दी ना. गणती झाली ना. फुटू दे उद्या दुसरा आधी घे. तुमची माय कुठे चांगली आहे? अरे झालं काय? एक मानमुडी एक कंबरमुडी 2-4 हंड्याने पाणी आणायला लावते पार त्या आसाडातून. हा इकडं नाही का? इकडं असा तू काढा तू. इकडं नाही का? त्या पात्रवाल्याच्या कडीला रान तिथून पाणी आणायला लावतात मला. वाग वाया मोलाची पाथरवल्याच्या पोळ्याची पहिली आता नाही. मग माझं असं डोकं दुखतं. हा मग माझं असं डोकं दुखतं. मग काय डोक्याला माझं सुटला वय. डॉक्टर म्हणले पोरी वजन अजिबात उचलू नको. उचलूच नको. चांगलं पोरग 7-8 महिन्याचं उचलू. त्यासाठी मी म्हणते तुम्हाला ही बॅग तुम्ही घ्या. नाही रे मला लोक नाव ठेवतील. बॅग तू घे. मस्त होता विचार करा. जाय अहो विचार करा तुम्ही. तू घे म्हणता मी. अहो माणूस रानात गेल्यानंतर वाळायला लाकूड भेटत नसता. गंज उतारा आला गेला बाबा लाकडाला. म्हणजे तुम्ही बॅग घेणार नाही? सोन्या ऐका ना गं. असं म्हणलं मग माझ्या ऐका ना कडे. माझ्या पोटात उदडे येते माझ्या पोटातली पोटात डाळ होते असं म्हणलं. मग तुम्ही बॅग घेणार नाही? नाही येत. नका घेऊन जा मी चालले महाराजासोबत. अरे बाई येडवण नको करू. कशाला कलंक लावती महाराजाला तू? येच का समस्या भिक्षा मागून खाते कशाला पंचायत करते त्यांची? बॅग तुम्ही घ्या, बॅग तुम्ही घ्या. येड्यावानी करू नको बाई. 30-35 वर्षाचे तसेच हिंडते आणखी पैसे देऊन घेताना आणि ती पिशी घ्यायसाठी बायको जाऊन देईन का? खरं सांगा पिशवी घेतात का? घेतो खरं सांगा पिशवी घेतात का? घेतो. हा कोण दिला बाई? कोण वडापाव चालू एसटी केली झाली आवरावरी झाली. चालू चालायचं काय? होय होय. तुमचं तर काय तोंडातच आहे. तुम्ही बोलतच नाही बा माणसाला. माणसाला कसं बोलावं कसं नाही. चालायचं का मग? शिवा तत्व अवतार